आज फ्रेंडशिप डेला नव्यानं नवं मैत्री पर्व सुरुवात करतायत. व्यासपीठावरून त्याची दिलखुलास चर्चा झाली. काय आहे नव्या मैत्री पर्व ठरवलं? नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की विधान परिषदची जी निवडणूक आत्ताच पार पडली नुकती, त्याच्यामध्ये अतिशय विक्रमी मताधिक्यानं माजी मंत्री आमदार बसवराज पाटील साहेब हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून आले आणि त्यांचा हृदय सत्काराचं आयोजन रूपामाता उद्योग समूहाच्या वतीनं गुंडसाहेबांनी केलं होतं आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या बाबतीतला निरोप मला होता. मी फक्त आज योगायोग असा आला की जागतिक मैत्री दिन पण आजच आहे आणि त्या निमित्तानं आलेलं निमंत्रण आणि योगायोगानं लोकसभेच्या अधिवेशन पण शनिवार आणि रविवार त्या ठिकाणी बंद असल्यामुळं या कार्यक्रमाला येता आलं. बसवराज पाटील साहेबांचा सत्कार करता आला, सन्मान करता आला, त्यांना शुभेच्छा देता आल्या. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाच्या बाबतीत मी वारंवार सांगितलं आणि 2019ला मी खासदार झाल्याच्या नंतर ह्या प्रकल्पाला जी गती आली आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आपण बघितलं असेल, तुळजापूरपासून धाराशिवपर्यंतचा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे, पण तुळजापूरपासून सोलापूरपर्यंतचं काम मला वाटतंय ते मागं पडतंय. दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतंय की ज्याचा काहीच संबंध नाही अशीही काही लोक त्या चालू असलेल्या कामावर जायचं आणि फुकटचं श्रेय लाटायचा जो केविलवाना प्रयत्न करते त्याच्याबद्दल मात्र त्यांची मला कीव येते. खरंच आपण एखाद्या गोष्टीत, कारण जी लोक आज श्रेय घ्यायचा प्रयत्न करतायत, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण हे आपले पिताश्री काही काळ खासदार होते, मग त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये एखादा प्रश्न मांडलेला किंवा एखादं पत्र दिलेलं जर काय असेल ते जरी दाखवलं तरी आपण मान्य करू की बाबा काही प्रयत्न केलाय म्हणून. आज सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाचा विषय आला की तीच अवस्था, केंद्रीय विद्यालयाचा विषय आला की तीच अवस्था. माझं इतकंच म्हणणं आहे की जे काम आपण केलं असेल, कारण केंद्रीय विद्यालयाच्या बाबतीत सातत्यानं जरी विरोधी पक्षात होतो तरी मी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा विषय मी कायम स्वरूपी त्या ठिकाणी लोकसभेच्या कामकाजात आणला. आमचा जिल्हा मागासलेला जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालय होणं ही काळाची गरज आहे. हा विषय लोकसभेमध्ये आपण बघितला असेल 2022ला सुद्धा तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मी मांडला होता. त्याच्यानंतर 2024च्या नंतर सुद्धा जिल्हाधिकारी महोदयाबरोबर बैठक घेऊन ह्या केंद्रीय विद्यालयासाठी जागेचं कुठलं लँड पार्सल किंवा जागा आपल्याला उपलब्ध करून देता येईल ह्याच्या संदर्भातही चर्चा केली होती. 27 तारखेला सोमवारी परत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मी ह्या प्रश्नाला वाचा फोडली होती आणि म्हणून केंद्राचं शिष्टमंडळ त्या जागेची पाहणी करण्यासाठी धाराशिवला आलं होतं. आणि तरी सुद्धा जर खरंच इतकी कार्यक्षम असते, खरंच यांची क्षमता असती, तर तुम्ही 40 वर्ष ज्या काळात मंत्री म्हणून काम केलं त्या 40 वर्षाचा इतिहास पाहता हा जिल्हा देशाच्या मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला का आला ह्याचं आत्मचिंतन जर केलं आणि दुसऱ्यानं काम केलेल्या कामाचं श्रेय घेण्यापेक्षा स्वतः जे काम केलंय त्याचा श्रेय घ्यायचा जर प्रयत्न केला तर ते अधिकच चांगलं होईल असं मला वाटतं. गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा.